ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। पाकिस्तानच्या बैलाला धिक्कार असो पाकिस्तानचा धिक्कार असो याला पाकिस्तानने करायचा जिंदाबाद 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 शिवसेना जिंदाबाद भारत माता हो थोडी इकडे या। त्या काश्मीरमध्ये पहलगाममध्ये जे आपले पर्यटक तिथे गेलेले होते, ते भारतीय पर्यटक असतील परदेशातील पर्यटक असतील, त्यावरती जो भ्याड हल्ला झाला आणि जो अतिरेक्यांच्या तर्फे पाकिस्तान जो हल्ला केलेला आहे, तर त्या पाकिस्तानला याची किंमत चुकवावी लागेल। काल जो काश्मीरमध्ये पहलगाम इथं भारतीय पर्यटकांवर ज्या पद्धतीचा पाकिस्तानच्याकडून जो दहशतवादी भ्याड हल्ला झाला आणि तो भ्याड हल्ला करत असताना त्या प्रत्येक नागरिकाला त्याचा धर्म विचारला गेला आणि त्यानंतर त्याला गोळ्या घातल्या गेल्या, ही सगळ्यात दुर्दैवी गोष्ट आज पाकिस्तानने आपल्या भारतामधल्या काश्मीर इथं केलेली आहे। काश्मीर ज्याला आपण आपल्या भारताचं मुकुट समजतो, तिथं होत असलेलं हे पर्यटन हे मुद्दामून तिथं जाणून बुजून या पर्यटनाला अडचण करण्याकरता हे मोठा घात केलेला आहे आणि त्या घटनेचा निषेध करण्याकरता कोणतेही शब्द पुरत नाहीत, इतका निषेध आपण पाकिस्तानचा करतोय। पण पाकिस्तानला आवर्जून लक्षात ठेवलं पाहिजे, हा काय 90चा भारत नाही आहे, आज बदललेला भारत आहे। आज नरेंद्र मोदी साहेब असतील, आमचे अमित शहा असतील, महाराष्ट्रामध्ये आमचे नेते कालच तरी सांगितलंय की या सगळ्या गोष्टीचा एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलं की ईट का जवाब पत्थर से दिया जाएगा। ज्या पद्धतीनं हिंदूंना चून चून करून त्यांनी मारलेलं आहे, वेगळं वेगळं करून मारलेलं आहे, त्याच पद्धतीनं भारतातले जे आमचे सैनिक असतील ते पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांचे जे काही दहशतवादींचे अड्डे असतील ते हुडकून त्यांना संपवण्याचं काम आज नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये व्हायला पाहिजे, ही भारतीयाची अपेक्षा आहे। कारण हा हल्ला जो झाला आहे त्याचा निषेध पूर्ण देशामध्ये होत असताना प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या घरातलं कुणीतरी मेलंय, माझ्या घरातल्या लोकांना कुणाला तरी अपघात घडलाय, अशा पद्धतीच्या भावना देशवासियांच्या आहेत। त्यांनी आज जरी 27 लोकांना मारला असेल तर पूर्ण देश या सगळ्या घटनेनं हळहळलाय। पाकिस्तानला याआधी सुद्धा आपण आपली ताकद दाखवलेली आहे, पण आज मी एक शिवसैनिक म्हणून नरेंद्र मोदी साहेबांना, अमित शहांना खऱ्या अर्थानं आव्हान करतो की आता खऱ्या अर्थानं पाकिस्तानवर आपण घरात घुसून त्यांना मारण्याची वेळ आज आपल्याला आलेली आहे आणि तेवढा सक्षम आपला भारत आहे आणि त्यांनी आता ते दाखवण्याची गरज आलेली आहे। खास करून मला काल आता काही आंदोलन झाले, त्याच्यामध्ये काही लोकांनी त्याच्यामध्ये राजकारण